मृगशीर्ष नक्षत्र हे कलाकार जे असतात, आर्टिस्ट, त्यांच्या ॲक्टिव्हिटीसाठी अतिशय उत्तम असं हे नक्षत्र आहे. त्यासाठी त्यांचं शुभ नक्षत्र म्हणून आपण त्यांना म्हणूया, की जसं एखादं नाटक, सिनेमा ह्याचा जर तुम्हाला बिगिनिंग करायचं असेल, शो लावायचा असेल या काय असेल, तर ह्या नक्षत्रावरती तुम्ही केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त चांगला परिणाम मिळतो. या एखाद्या ॲक्टिंग स्कूलमध्ये तुम्ही ॲक्टिंग शिकायला जातायत, कला काहीतरी शिकण्यासाठी जातात, या एखाद्या कलेचा, एखाद्या मोठ्या पेंटिंगचा तुम्हाला एक्झिबिशन ठेवायचं असेल किंवा एखादं चांगलं पेंटिंगची सुरुवात करायची असेल तर तुम्ही ह्या दिवशी करू शकता. त्यासाठी बरोबर म्हणजे जसं पेंटर आहे, सिंगर आहे, आर्टिस्ट आहे, असे जे कला क्षेत्रातले लोक आहेत त्यांच्यासाठी हा अतिशय उत्तम असा मृगशीर्ष नक्षत्र आहे. म्हणजे एखादा शो तुम्हाला ठेवायचा असेल तर तुम्ही मृगशीर्ष नक्षत्रावरती ठेवू शकता. त्याचबरोबर जे जेमस्टोन असतात, ज्याला आपण म्हणतो की उपग्रह आणि ग्रहांचे जे स्टोन्स देतो आपण, म्हणजे आपण रुबी आहे, अशा टाईपचे जे स्टोन्स असतात, तर ते जेमस्टोनसाठी बिझनेस उघडण्यासाठी किंवा एखादा जेमस्टोन विकत घेऊन तो आपल्याला वापरण्यासाठी त्या दिवशी पण मृगशीर्ष नक्षत्र अतिशय चांगलं मानलं जातं. एखाद्या पेटला म्हणजे कुत्रा असू दे, मांजर असू दे, अशा पेटला जर तुम्हाला तुमच्या घरी आणायचं असेल, तर तुम्ही मृगशीर्ष या नक्षत्रावरती आणू शकता. एखादी ॲड एजन्सी ओपन करायची असेल किंवा एखादं तुम्हाला जसं आता मीडिया रिलेटेड जे काही आहे, यूट्यूब चॅनल उघडायचं असेल, अशा ज्या गोष्टी आहेत मीडिया रिलेटेड, त्या पण तुम्ही ह्या दिवशी स्टार्ट करू शकता, न्यू बिगिनिंग करू शकता. गारमेंट बिझनेससाठीही हे नक्षत्र अतिशय उत्तम आहे आणि नामकरण विधीसाठीही हे नक्षत्र उत्तम आहे. काय करू नये तर ह्या नक्षत्रावरती मॅरेज सेरेमनीच्या कुठल्याही ॲक्टिव्हिटी असतील त्या करू नये. त्याचबरोबर कोर्ट कचेरीच्या ज्या काही केसेस असतात त्या दिवशी अवॉइड करण्याचा प्रयत्न करावा.